बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। काहींना वाटलं माझी राख होतीये, इतक्यात मी भरारी घेतली। फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय। दरम्यान फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न आम्ही आंदोलनादरम्यान पाहिलेला आहे, असं राऊतांनी म्हटलंय। तुम्ही फिनिक्स नाव दिलं तर म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो। आव्हानांपासून कधी पळालो नाही, टोकाचं राजकारण केलं नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो। फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो। म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल, याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे। हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं। आणि शिवसेनेनं कायम स्वतःला